नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवारांनी पार्थला अपरिपक्व म्हणणं किंवा त्याच्या आधी सुद्धा तुम्ही आठवून बघा, त्याच्यावर दुर्लक्षित करणं त्याला आणि टीकाही करणं, हे सगळं जे गणित आपण बघितलं आणि आत्ताच्या परिस्थितीत बघितलं, आत्ता पवारसाहेबांची तब्येत बघा कशी आहे. या अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी काय संकेत दिले, ते किती स्पष्ट दिले, ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. म्हणजे पार्थ पवार यांना व्यर्थ ठरवायचं का, म्हणजे पार्थ झाले व्यर्थ असं आहे का पवारांच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे त्यांना व्यर्थ ठरवून मग तुम्ही पुढे कुणाला आणणार आहे, तर रोहित दादा हेच आता पुढचे अजित दादा, असं गणित शरद पवारांच्या डोक्यात आहे का, सुप्रियाताईंच्या डोक्यात आहे का. भले भारतीय जनता पक्षाबरोबर जर सुद्धा सेटलमेंट झाल्या तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये, कारण भारतीय जनता पक्ष ह्यांना सुद्धा घेऊ शकेल, यांना घेऊन सुद्धा नांदू शकते. भारतीय जनता पक्षाला काही पण चालेल, पण त्यांना जेणेकरून आपल्याला केंद्रात खासदार जास्तीत जास्त पाहिजेत आणि ते पवार साहेबांच्याकडे 8 खासदार आहेत. त्यामुळं पवारसाहेब जरी उद्या सेटलमेंट करायचं म्हटलं, पण आत्ताची परिस्थिती बघितली तर त्यांच्या चर्चा चालू आहेत, नाही आहेत. दिल्लीत परवा गेले ते, परंतु काय भेट झाली नाही, काय झाली नाही, ह्या विषय नाही. विषय आहे हा पार्थ पवार एकच बोलून गेले, कदाचित अनावधानानं बोलून गेले असेल. पत्रकारांनी विचारलं ते डाऊनफॉल काँग्रेसचा, हा एकच शब्द त्यांना कुठेतरी महागात पडला की काय, मग काँग्रेसला लगेच बोलायची संधी पण मिळाली. हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. परंतु पवार साहेबांनी अगदी खोचकपणे बोलणं हे फार काहीतरी सांगून जाते. आणि रोहित काही करून पुढे आला पाहिजे. आणि रोहित सुद्धा बघा आज पळापळी कशी करतोय, काँग्रेसची संपर्क साधतोय. पवार साहेबांनी सुद्धा सल्ला दिला असं काँग्रेसवाले म्हणतात की सुनेत्राताई निवडून आल्या पाहिजेत, बिनविरोध करता आलं तर बरं आहे. पण काँग्रेसनं तर निदान त्यांना पाठिंबा द्यावा, ह्याच्यासाठी प्रयत्न झाले का, तर ते झाले. सुप्रियाताईंचे पण झाले, रोहितदादांचे झाले, शरद पवारांचे झाले. परंतु पार्थ हा व्यर्थ, हे मात्र डोक्यात त्यांच्या का आहे, कशासाठी आहे, हे संकेत आता स्पष्ट व्हायला लागलेले आहेत. आणि शेवटी अजितदादांचेच ते सुपुत्र आहेत. अनुभवातनं तयार होतातच माणसं. मग अजितदादांची गादी चालवू शकेल पार्थ पवार, हे होऊन द्यायचं नाही आहे का. शरद पवार गटाला घ्या, म्हणजे आता पवार कुटुंबियाचाच विषय आहे इथं. गट आणि तट आणि हे सगळे बाजूला, पवार कुटुंबामध्येच हे चालू आहे का. रोहित दादांना अजितदादांची जागा रोहितदादा, अजितदादांची जागा रोहित, हे जे पवार कुटुंबातच चाललंय, हे जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत वरच्या सेटलमेंटला अर्थच काही राहणार नाही. आणि भारतीय जनता पक्षाला काही करून सुनेत्राताई ह्याच हव्यात. कारण काय, त्यांच्या अजून 3 वर्ष आहेत. आता निवडणुका बऱ्यापैकी सगळ्या संपलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या आहेत ना, महापालिका झाल्या आहेत ना, हे सगळे झाल्यानंतर आता 3 वर्षात परत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात काय आहे, स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षाचे सगळीकडे मेजॉरिटी करून घ्यायची आहे त्यांना. लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा भारतीय जनता पक्ष मजबूतीत पुढे न्यायचा आहे आणि त्यांची सगळे वाटचाली आहेत. मग अशा वेळेला सुनेत्राताई पवार ठीक आहे, बरं आहे. रोहित आक्रमक आहेत, रोहित दादा हे आक्रमक आहेत, अजितदादांची गादी चालवू शकतील अशा पद्धतीचा ठाम विश्वास शरद पवारांना त्याच्याबद्दल दिसतोय. ते पार्थ पवारांच्या बद्दल नाही. परंतु पार्थ सुद्धा पुढे जाऊ शकतो हे सुनेत्रा वहिनींच्या डोक्यात असणार, अजितदादा गटातही असणार. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याही डोक्यात पार्थनं पुढे आलं पाहिजे. आज राज्यसभेची शपथ खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलंच ना, शपथ झालीच ना. म्हणजे इकडनं पण संकेत असे की पार्थ हा पुढे आला पाहिजे, वडिलांची जागा त्यानं चालवली पाहिजे, तोच पुढे गेला पाहिजे. आत्ता सुनेत्राताई आहे तो. हे पवार कुटुंबातलं राजकारण, ह्याच्यावर विश्लेषण करणं फारच महत्वाचं होतं. आणि शरद पवारांना काही करून रोहित पुढे आला पाहिजे. आता अजितदादांचा अपघात की घातपात आणि हे सुद्धा परत सुनेत्राताईंनी खरं हे बोलायला पाहिजे होतं वगैरे वगैरे आता चालू झालं. हे काहीतरी होईल. त्यांनी CBIला पत्र दिलंच ना, त्यांनी चौकशीची मागणी केलीच, लेखी स्वरूपात केली. त्याच्यासाठी काही प्रेस घ्यायची गरज नाही ना, कुणाला वाटणार नाही. परंतु आता ह्याच्यात आम्ही तटस्थ या भूमिकेतनं एवढंच बघतोय, तर असे स्पष्ट संकेत आहेत शरद साहेबांचे असे संकेत दिसत आहेत की अजितदादांची गादी ही रोहितदादांनी पुढं चालवली पाहिजे. त्याच्यासाठी मग पवार कुटुंबीय एकत्र येणार का, पार्थ जय हे मान्य करणार का, सुनेत्रा वहिनींना हे आवडणार का.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, शेळके बरेच त्यांचे आमदार आहेत. त्यांना हे मान्य होणार का? रोहित यांचा स्वभाव, रोहित यांचं आक्रमकपणा हा स्वीकारतील का हे आमदार, खासदार? हे प्रचंड म्हणजे याच्यामध्ये आता शेवटी हा निर्णय करायचा आहे, तो पवार कुटुंबियांनी करायचा आहे. पण पवार साहेबांना म्हणजे मोठ्या पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना काही करून रोहितदादांना पुढे आणायचं आहे आणि पार्थला व्यर्थ ठरवायचं आहे, असंच आज म्हणावं लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.